स्वागत है सभी बच्चों का और पेरेंट्स का हमारे इस यूट्यूब चैनल में। आज के वीडियो बहुत ही खास और इम्पोर्टेंट रहने वाला है क्योंकि आज के वीडियो में मैं कुछ बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट क्वेश्चन के जवाब आपको देने वाला हूं। सबसे पहला सवाल रहेगा क्वेश्चन में आपका, जो कि है 0% पे। क्या सर 0% मिलने पे एमएस नर्सिंग सीईटी को 0% अगर मिले तो 0% पे एडमिशन पॉसिबल है क्या? दूसरा क्वेश्चन रहेगा आपका, क्या सर अदर सीईटी जैसे एमएसटी पीसीबी की सीईटी हो गई तो ये सीईटी देने के बाद हम नर्सिंग को एडमिशन ले सकते हैं क्या? उसके बाद में क्या सर नीट के थ्रू एडमिशन पॉसिबल है क्या? हमने नर्सिंग की सीईटी नहीं दी है, हमने नीट की एग्जामिनेशन दी है, क्या हमारा एडमिशन हो सकता है क्या? उसके बाद में अगला सवाल क्या रहेगा आपका, क्या सर मुझे डायरेक्टली 12th के मार्क्स के ऊपर बीएससी नर्सिंग को एडमिशन मिलेगा क्या? तो इन हर सवालों के जवाब मैं आपको इस वीडियो में देने वाला हूँ। सभी बच्चों को क्या करना है, डिस्क्रिप्शन में से जो व्हाट्सएप ग्रुप है वो व्हाट्सएप ग्रुप सभी बच्चों को ज्वाइन कर लेना है। और उसकी उसी तरह जो भी बच्चों ने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है और चैनल को वीडियो को हाइप नहीं किया है, उन सभी बच्चों को क्या कर देना है, बच्चों ने क्या करना है, वीडियो को हाइप कर देना है, चैनल को सब्सक्राइब करके वीडियो को आप सभी को क्या करना है, सॉरी वीडियो को हाइप करके चैनल को सब्सक्राइब कर लेना है। तो उसके बाद में डिस्क्रिप्शन में से व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन कर लेना है। तो चलिए सबसे पहले देखते हैं कि ये पॉइंट किस लिए पूछे जा रहे हैं, ये क्वेश्चन किस लिए पूछे जा रहे हैं। तो देखिए सबसे पहले आया था एक 20 तारीख को मैसेज, जिसका वीडियो मैंने ऑलरेडी आपको अपने अपने यूट्यूब चैनल के थ्रू आपको दे दिया है। तो 20 तारीख को क्या होने वाली थी, मीटिंग होने वाली थी किसके साथ में, जो हमारे हेल्थ एज्युकेशन मिनिस्टर है, जे आरोग्य वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत मीटिंग होणार होती, बैठक होणार होती। त्या बैठकी संदर्भामध्ये एक सर्कुलर आलेलं होतं। ठीक है, इसके आगे में अभी जो कुछ है वो सब मराठी में डिस्कस करने वाला हूँ, क्योंकि जो लेटर का कंटेंट है वो भी मराठी में है, इसलिए जो क्वेश्चन से जो पॉइंट है वो मैं अभी मराठी में डिस्कस करूंगा। अगर आपको कुछ समझ में नहीं आया तो आप मुझे कमेंट करके पूछ लेना, मैं बाद में आपको बता दूंगा। तर सगळ्यात आधी हा पॉइंट की नीट वरती ऍडमिशन भेटेल का, 0% वर ऍडमिशन मिळेल का, 12वीच्या बेसिसवरती ऍडमिशन मिळेल का, आणि दुसऱ्या एमएसटीपीसीबीच्या सीईटीच्या बेसवरती ऍडमिशन भेटेल का? तर हे प्रश्न का निर्माण व्हायला लागले, तर 20 तारखेला माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 20 तारखेला एक बैठक घेण्यात आली. ती बैठक कशा संदर्भामध्ये होती, तर बीएससी नर्सिंग हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या पात्रते संदर्भामध्ये. ठीक आहे, तर त्या मीटिंग मध्ये हे मुद्दे डिस्कस करण्यात आले की ह्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात यावे. कोणत्या विद्यार्थ्यांना पात्र करायचं, तर तेच मी तुम्हाला आता डिस्क्राईब करून व्यवस्थित समजावून सांगणार आहे प्रत्येक पालकाला. जर पालकांना काही समस्या असतील, विद्यार्थ्यांना काही समस्या असतील, कमेंट करून विचारायचं आहे. प्रत्येक समस्या, प्रत्येक तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओच्या थ्रू, तुमच्या कमेंटच्या रिप्लायच्या थ्रू मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि इतर कुठलीही समस्या असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या ज्या समस्या आहेत त्या डायरेक्टली माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्या समस्या तुमच्या सोडवू शकेल. बाकीच्या पालकांना, विद्यार्थ्यांना माहिती नाही की मी कोण आहे. माझं नाव विजय सोनवणे आहे. मी एमएस नर्सिंग सीईटी क्लासेस, आता ऑफिशियल नाव आहे, याला लवकर क्लासेस मध्ये कन्वर्ट करेल किंवा माझ्याच नावाने हे चॅनल चालेल पुढे, विजय नर्सिंग क्लासेस करून. ठीक आहे, या क्लासेसचा मी एकटा संस्थापक आणि संचालक आहे. माझं एमएससी नर्सिंग झालेलं आहे, नर्सिंग मध्ये मास्टरी झालेलं आहे. ठीक आहे, आणि मी जवळपास 3 वर्षापासून टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे. बीएससी नर्सिंगच्या टीचिंग प्रोफेशन मध्ये मी जवळपास 3 वर्षापासून आहे. ठीक आहे, आणि गेल्या वर्षाला मी आपलं हे चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलच्या माध्यमानं मी महाराष्ट्रातील तमाम नर्सिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मदत करत असतो, सहकार्य करत असतो. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता. तर असं मी थोडं माझ्याबद्दल पण तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून दिलं, कारण की मी या गोष्टी डिस्कस करतोय त्याच्यासाठी मी हे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी या गोष्टीसाठी पात्र आहे का, तर ते मी तुम्हाला या आधी सांगून दिलं. ठीक आहे, तर चला आपण बघूया 20 तारखेला मीटिंग झाली, त्या बैठकीमध्ये काय काय गोष्टी डिस्कस करण्यात आल्या. सगळ्यात पहिले जी मीटिंग होती ती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि खाजगी नर्सिंग स्कूल व महाविद्यालयांची संघटना, ज्याचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब पवार हे आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नर्सिंग महाविद्यालयाच्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. ठीक आहे, कोणासोबत चर्चा केली, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत कोणी चर्चा केली, तर जे खाजगी नर्सिंग स्कूल व महाविद्यालयाची जी युनियन आहे, संघटना आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय श्री
डॉक्टर बाळासाहेब पवार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नर्सिंग महाविद्यालयाच्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. सदरील चर्चा ही अतिशय सकारात्मक झाली, ज्यामध्ये बीएससी नर्सिंग कोर्सचे प्रवेश त्याकरिता 0% स्कोअर, पीसीबी ग्रुप धारक व इतर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करिता पात्र करणे याबद्दल काय करण्यात आली, चर्चा करण्यात आली. एमएसटी नर्सिंग सीईटी करिता विभाग निहाय पुन्हा जुलै ऑगस्ट मध्ये सीईटी घेणे. म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांना नर्सिंग करायचं होतं परंतु त्यांनी एमएचटी नर्सिंग सीईटी 2026 ची एक्झामिनेशन दिलेली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये पुन्हा सीईटी घ्यायची. कोणती सीईटी? एमएसटी नर्सिंग सीईटी घ्यायची. त्यानंतर हे केल्यानंतर पण जर ऍडमिशन सीट वॅकंट राहिले, नर्सिंग कॉलेजेसला ऍडमिशन झाले नाहीत, तर जसं हे काही नवीन नाहीये, ऑलरेडी 2018ला हे घड आलेलं आहे आणि आय थिंक 2020-21च्या बॅचला पण मी कन्फर्म नाही, पण 20 आणि 21 याच्या दरम्यान मध्ये एका बॅचला 2020च्या बॅचला पण डायरेक्टली 12वीच्या बेसवरती ऍडमिशन दिलेलं होतं. 12वीच्या मार्कांच्या बेसवरती ऍडमिशन भेटलं होतं. कम अँड टेक ऍडमिशन. कशामुळे? तर कोरोनामुळे. तसंच 2018ला पण झालं होतं, डायरेक्ट 12वीच्या पीसीबीच्या म्हणजे 12वीच्या मार्क्सवरती विद्यार्थ्यांना काय दिलं होतं, नोंदणी करण्यास पात्र केलं होतं आणि त्यांना ऍडमिशन दिलेलं होतं. तसंच यावर्षी पण करण्यात यावं अशी विनंती संघटनेच्या मार्फत करण्यात आली. सदरील सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली. म्हणजेच काय, माननीय जे आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल यांच्याशी इतर विषयावर चर्चा झाली. सदरील चर्चेसाठी डीएमईआर, सीईटी सेल, एमएसबीपीएनई बोर्ड, एआरए यांचे सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. विविध संस्थेचे संस्था चालक, प्राचार्य, संघटना पदाधिकारी उपस्थित होते. सदरील मीटिंग ही अतिशय योग्य मुद्द्यावर घेतली गेली. त्याकरिता महाराष्ट्र शासन, वैद्यकीय विभाग व खाजगी नर्सिंग स्कूल व कॉलेजचे मॅनेजमेंट संघटनेचे अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी यांचे खूप आभार. तर चला, तुम्हाला पुढे हे प्रश्न आता आपण डिस्कस करून घेऊया. काय काय प्रश्न होते, सगळे प्रश्न आता पुन्हा आपण डिस्कस करूया. काय काय प्रश्न होते. 0% पे एडमिशन पॉसिबल है क्या? पहला क्वेश्चन. अनदर क्वेश्चन, सर अदर सीईटी दिए जैसे एमएसटी पीसीबी सीईटी हुई तो हम फॉर्म भर सकते हैं क्या और बीएससी नर्सिंग को एडमिशन ले सकते हैं क्या? सर नीट की एग्जाम दिए, नीट के एग्जाम के ऊपर हमें एडमिशन मिल सकता है क्या? सर 12th डायरेक्ट जो पीसीबी के मार्क्स है या फिर 12th के मार्क है उसके ऊपर एडमिशन मिल सकता है क्या? ठीक है, उसके ऊपर बीएससी नर्सिंग हम कर पाएंगे क्या? तर आता या एक एक प्रश्न अपन इस हर एक क्वेश्चन को हम डिस्कस करेंगे और इसका मैं आपको अभी हिंदी में आंसर बताऊंगा. ठीक है, तो चलिए सबसे पहला क्वेश्चन, क्या सर 0 मार्क्स पे एडमिशन पॉसिबल है क्या? इसका आंसर है यस. लास्ट ईयर को भी हमने 4th राउंड को 0 मार्क्स जिन बच्चों को थे एग्जैक्टली 0 मतलब टोटली 0, कुछ आंसर नहीं किया, एक क्वेश्चन भी नहीं उनको, एक क्वेश्चन का आंसर भी नहीं उनको आया, उनको भी हमने लास्ट ईयर को एडमिशन दिला दिया था. मेरी टीम ने लास्ट ईयर को एडमिशन दिला दिया था. ठीक है सर, अदर सीईटी जैसे एमएसटी पीसीबी सीईटी हो गई वाले फॉर्म भर सकते हैं क्या? तो इसका आंसर है नो, नहीं. अभी तक इसके ऊपर कोई भी ऑफिशियल सर्कुलर या फिर डिस्कशन या फिर इंफॉर्मेशन ब्रोचर में यह डिस्कस किया गया नहीं है, तो अदर सीईटी वाले फॉर्म नहीं भर सकते. सर नीट के ऊपर जैसे हर साल होता था, नीट के ऊपर एडमिशन मिल सकता है क्या? तो इसके ऊपर भी अभी तक कुछ सोचा नहीं गया है. नीट के ऊपर एडमिशन होना अभी तक तो पॉसिबल नहीं दिख रहा है. ठीक है, अगर होता तो कब का डिस्कस कर लेते. 12th मार्क्स के ऊपर एडमिशन मिल सकता है क्या? नहीं मिल सकता. तो अभी इन जो रिमेनिंग 3 सवाल है, क्या सर अदर सीईटी और पीसीबी जैसे कि पीसीबी सीईटी हो गई फॉर्म भर सकते हैं क्या? नीट के ऊपर एडमिशन मिल सकता है क्या? 12th मार्क्स के ऊपर बीएससी नर्सिंग कर पाएंगे क्या? ये हो सकता है. कब होगा? लेकिन ये आफ्टर 3 राउंड्स, जब 3 राउंड नर्सिंग के हो जाएंगे उसके बाद भी अगर कोई सीट या फिर ज्यादा सीट अगर बचते हैं तो तभी ये 3 पॉसिबिलिटीज या फिर 3 चीजों को क्या दिया जाएगा? अप्रूवल दिया जाएगा, मान्यता दी जाएगी. और यह मतलब अदर सीईटी के ऊपर, नीट के ऊपर, 12वीं के मार्क्स के ऊपर कब एडमिशन मिलेगा? जब एडमिशन की प्रोसेस कंप्लीट हो जाएगी. और तब भी प्रोसेस कंप्लीट हो जाने के बाद भी अगर सीट वैकेंट बचते हैं तो
आपको एडमिशन मिल सकता है। इसी तरह की इंफॉर्मेशन जानने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए, डिस्क्रिप्शन में से व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन कीजिए, वीडियो को कर दीजिए हाइप, क्वेश्चन होगा तो कर दीजिए कमेंट, और कुछ भी डाउट होगा तो डायरेक्टली मुझे पूछ सकते हो। टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र।